Cancer Healer Center, a new beginning. दिशा सालियांच्या कुटुंबियांची हायकोर्टात याचिका. आदित्य ठाकरेंचा अभिनेता सूरज पांचोली, दिनो मोरियावर गंभीर आरोप. तर मुंबई पोलीस आणि किशोरी पेडणेकरांनी दिशाभूल करत दबाव टाकल्याचाही आरोप. आदित्य ठाकरेंनी तात्काळ आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि चौकशीला सामोरं जावं. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नितेश राणेंचा हल्लाबोल. उद्धव ठाकरेंनी मुलाला वाचवण्यासाठी सीसीटीव्ही गायब केल्याचाही आरोप. दिशाची सामूहिक बलात्कार हत्या प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली द्यावा. प्रकरणाची नव्यानं चौकशी करण्याची कुटुंबियांची हायकोर्टात मागणी. नागपुरात पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कबरीतूनही बाहेर काढू. विधानसभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा. तर आंदोलनादरम्यान आयत जाळल्याची अफवा पसरल्यानं जाणीवपूर्वक नागपूर हिंसाचार घडवला. फडणवीसांची माहिती. नागपुरातील हिंसाचारामागचा मास्टरमाइंड फहीम खान असल्याचा पोलिसांना संशय. आरोपी फहीमचे पोलिसांसोबत हुज्जत घालतानाचे व्हिडिओ समोर. सायबर सेलकडून गुन्हा दाखल. चौकशीसाठी मोबाईलही जप्त करणार. नागपूर हिंसाचारात आतापर्यंत 86 जणांना अटक. सर्च ऑपरेशन दरम्यान 27 ते 30 जण ताब्यात. 7 अल्पवयीन आरोपींचाही समावेश. गरज भासल्यास हल्लेखोरांवर मकोका लावणार. पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांची माहिती. विश्व हिंदू परिषदेच्या 8 जणांना 3000 रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर. अटी शर्तींवर सत्र न्यायालयाकडून जामीन. आंदोलनात धार्मिक भावना भडकवण्याच्या गुन्ह्यात केली होती अटक. औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही. संघ कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही. नागपूर हिंसाचारानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भूमिका स्पष्ट. Cancer Healer Center, a new beginning.